सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। नमस्कार, जेवण झालेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये निबंध वाचणं हे अभ्यासकाला जसं आव्हानात्मक तसं श्रोत्यांनाही थोडंसं अधिक आव्हानात्मक असतं। त्यामुळे आम्ही नेहमी असं म्हणत असतो की सकाळच्या सत्रातले अभ्यासक हे अधिक भाग्यवान असतात, कारण सगळेच एनर्जीफुल आलेले असतात। पण एक आनंद असा आहे की जेवढी सकाळी गर्दी होती तेवढीच सर आत्ता ही गर्दी आहे। त्यामुळं निश्चितपणे आपली उपस्थिती आम्हाला ही प्रेरणादायी अशी मी मानतो। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये ज्या शहराचं प्राधान्याने योगदान राहिलेलं आहे ते आधीचे औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर। आणि खरं तर परवा ठाले पाटील सर शिवाजी विद्यापीठामध्ये जेव्हा चर्चासत्र होते तर्कतीर्थांच्यावर, तेव्हा ते बोलता बोलता असं बोलून गेले होते की महाराष्ट्र एका बाजूला असताना मराठवाडा आमचा बाजूला राहिला होता, आम्ही महाराष्ट्रमय नव्हतो। पण या महाराष्ट्रमयमध्ये घेऊन त्यांची पुनर्बांधणी करण्याचं काम ज्या दोन मान्यवरांनी केलं त्यांना अभिवादन करण्याचा आपला जो मराठवाडा साहित्य परिषदेचा आजचा उपक्रम आहे तो अतिशय आनंददायी आणि स्तुत्य असा आम्हाला वाटतो। आणि खरं तर या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक कुशल सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्व देणारे एक मित्रद्वयी म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण, तर यांच्याबद्दलचं निबंध वाचन करण्यासाठी मला या साहित्य परिषदेने या ठिकाणी संधी दिली, याबद्दल संयोजकांचे मी सुरुवातीलाच धन्यवाद व्यक्त करतो। या सत्रासाठी उपस्थित माझे मार्गदर्शक डॉक्टर रणधीर शिंदे सर, सत्राध्यक्ष डॉक्टर जयदेव डोळे सर, गोलब सर, सुनील कुमार लवटे सर आणि आपण उपस्थित सर्वच मान्यवर। तर्कतीर्थ यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण, खरं तर ही नावं सगळ्यांच्या परिचयाची आहेत। विषय म्हटला तर अतिशय सोपा आहे, मी काय वेगळं सांगणार असंही काय कुतूहल पाळायचं गरज नाही। पण बऱ्याच वेळेला जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून एखादा विषय असतो तेव्हा ते काय म्हणतात हे ऐकायची आपल्याला एक उत्सुकता असते, त्यांच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे। माझं म्हणणं वेगळं असं काय असणार नाही, जे दोघांनी त्या मांडलेलं आहे त्या मांडल्याचं त्यांच्या जे काय मांडणीतलं निष्कर्ष आहे तो मी आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतोय। राज्यशास्त्र हा विषय जर विचारात घेतला तर अनेकांना त्यापासून लांब राहावं असं वाटतं। सकाळी सरांनी सुद्धा म्हटलं की आपण शांत बसण्याचा काळ आहे, पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये राजकारणाची फेरमांडणी अशा पद्धतीनं झाली की पहिलीतला विद्यार्थी सुद्धा आज राजकारणात कोण कुठल्या पक्षाचा प्रमुख आहे हे जसं माहीत आहे, सत्तेवर कोण आहे विरोधी कोण आहे हे जसं माहीत आहे, मी इतकं राज्यशास्त्राचा अभ्यास ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये झालेला दिसतो। मग अशी उलाढाल तर्कतीर्थांच्या काळात कधी होत होती का, तर ती निश्चितच होत होती। पक्षांतरं होत होती का, तर ती होत होती। मग या पक्षांतराला तर्कतीर्थांचं म्हणणं काय होतं, अर्थात त्या दृष्टिकोनातून विचार केला तर तर्कतीर्थांनी ज्या पक्षाला समर्थन केलं त्या पक्षामध्ये जे येईल त्यांचं स्वागत ते नेहमीच त्याने केलेलं आहे, कारण ती विचारधारा ते नेहमी मानत आलेले आहेत। आणि म्हणून या दोघांचं संबंधाबद्दलचं एक कुतूहल जे आहे ते महाराष्ट्राला नेहमीच असं राहिलेलं आहे। आणि मग बऱ्याच वेळेला आपण असा एक विचार करत असतो की जी काय सांस्कृतिक नेतृत्व तर्कतीर्थांनी केलं त्याला पाठबळ यशवंतराव चव्हाणांनी दिलं की तर्कतीर्थांनी त्यांना सूचना केली, अशा पद्धतीचा एक द्वैत या दोघांच्या नात्याबद्दलचा आपल्या मनामध्ये असतो। पण हे दोघंही स्वयंपूर्ण होते आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणारे पूर्ण व्यक्तिमत्व होते आणि एकमेकाची उंची जाणण्याची विद्वत्ता दोघांकडे होती। आणि म्हणून हा महाराष्ट्र आज आपल्याला दिसतो। आणि ज्याप्रमाणे या तर्कतीर्थांचं आगमन आज सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांनी सांगितलेलेच आहे की त्यांच्या बालपणाच्या काळाकडे मी जात नाही आहे की पिंपळनेरमधून ते वाईट प्राज्ञपाठ शाळेमध्ये आलेले आहेत आणि 1901चा तर्कतीर्थांचा जन्म आहे, मृत्यू आहे तो 1994चा, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा हा 20व्या शतकाचा साक्षीदार असणारे तर्कतीर्थ। आणि याच काळामध्ये या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ हे एकत्र आलेले आहेत। म्हणजे ह्या दोघांना एकत्र आणणारा दुवा जो आहे तो महात्मा गांधी यांचा सत्याग्रह आंदोलन। आणि या सत्याग्रह आंदोलनाच्या निमित्तानं जेव्हा तर्कतीर्थ प्राज्ञपाठ शाळेच्या आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सातारा परिसरामध्ये सभा वगैरे घेत होते, अशा सभांना हे यशवंतराव तेव्हा अर्थात विद्यार्थी दशेत होते, पण तेव्हापासून ते या स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकत्र आलेले आपल्याला दिसतात। आणि मग या चळवळीतून आल्यानंतरच त्यांनी मग जेव्हा यशवंतराव चव्हाणांना
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल तो तुरुंगवास झालेला आहे 14-15 महिन्यांचा. अशा काळात पुन्हा ह्या दोघांचं सानिध्य एकत्र आलेलं आहे. त्याच ठिकाणी मग महाजनी असतील किंवा वामनराव कुलकर्णी असतील, आत्माराम बापू पाटे असतील, असे रॉयवादी विचारवंतांचा सुद्धा परिचय यशवंतरावांना त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या भूमिकेशी सुसंगत राहून त्या पक्षामध्ये नेतृत्व करत असले तरी रॉय विचारातली वैज्ञानिक तर्कसंगतपणा हा त्यांना सुद्धा आवडलेला होता. आणि म्हणून काँग्रेसमध्ये जो राय गट होता त्या राय गटामध्ये यशवंतराव चव्हाण सुद्धा सहभागी झालेले आहेत. आता मुद्दा असा आलेला आहे की दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालेलं आहे. या महायुद्धावरून मानवेंद्रनाथ रॉय आणि महात्मा गांधी या दोघांच्या मधला जो काय वैचारिक मतभेदाचा भाग होता त्यामध्ये अर्थात ब्रिटिशांना सहकार्य करावं असं एम एन रॉय यांचं म्हणणं आहे. त्याच्या पाठीमागे त्यांची एक तार्किक भूमिका वेगळी आहे. पण ब्रिटिशांना सहकार्य करणं हे काँग्रेसमधल्या किंवा त्या धुरीणांना कुणालाच पटणारी गोष्ट नव्हती. अगदी सामान्य लोकांना ती पटणारी गोष्ट नव्हती. आणि मग या एका गटावरून या एका गोष्टीवरून रॉय काँग्रेसपासून दूर झाले आणि रॉय यांच्याबरोबर तर्कतीर्थसुद्धा काँग्रेसपासून बाजूला झालेले आपल्याला दिसतात. मात्र यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत. कारण त्यांचं त्याबद्दलचं एक मत असं होतं आणि ते मग त्या छोडो भारत आंदोलनामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी भूमिगत कार्यकर्त्यांचं नेतृत्व घेतलं किंवा केलेलं आहे. तर राजकीयदृष्ट्या दोघांच्यामध्ये फारकत झालेली आहे आणि ती फारकत पुढे खूप टीकेपर्यंत गेलेली आहे एकमेकांच्या. यशवंतरावांची भूमिका याबद्दलची अशी होती की युरोपातील सर्वच देश जागतिक महायुद्धाच्या जाळ्यात सापडलेले आहेत आणि आपापली तयारी करण्यात ते देश गुंतलेले आहेत. तेव्हा या युद्धाचे काय होईल याचा विचार करण्यापेक्षा युद्ध वाढलं तर आपल्या देशाचं काय होईल याचा आपण प्राधान्याने विचार करायला हवा. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येईल तेव्हा ती कृती करण्यासाठी आपण मनानं तयार असलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला त्यांनाही वासाहतिक देशांना किती स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे याची जाणीव त्या साम्राज्यवादी राष्ट्रांना होईल आणि मग स्वातंत्र्य आपल्याला मिळेल. अशा प्रकारचा एक विचार त्या मध्ये यशवंतरावांनी मांडलेला होता. मात्र हे जर उलट झालं, महायुद्धामध्ये जर जागतिक हुकुमशाहीचा जर विजय झाला म्हणजे तो मुसोलिनी असेल किंवा हिटलर असेल यांचा जर त्यामध्ये जर विजय झाला तर जगातलीच लोकशाही संपुष्टात येईल आणि मग आपण तर कोण राहून कशा प्रकारे आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकू अशा प्रकारची भूमिका ही तर्कतीर्थांनी मांडलेली होती, रॉय यांनी मांडलेली होती. आणि म्हणून साम्राज्यशाहीच्या आधिपत्याखाली जी राष्ट्र आहेत ती नेहमी गुलामीतच राहण्यास पात्र आहेत असा त्यांचा भ्रम होईल आणि गुलामी आपली संपणार नाही. आणि म्हणून अशा वेळेला आपण ब्रिटिशांशी सहकार्य करणं हे आपलं नैतिक कर्तव्य मानवतेच्या दृष्टिकोनातून असं रॉय आणि तर्कतीर्थांची भूमिका होती. आणि मग या पद्धतीनं ह्या दोघांनी वेगळेपणा आलेला आहे. पण याबाबत तर्कतीर्थांनी तत्कालीन संग्राम दैनिकामध्ये एक अग्रलेख लिहिलेला आहे आणि त्या अग्रलेखामध्ये असं म्हणतात जर फॅसिझम यशस्वी झाला तर या संपूर्ण जग जे आहे ते सारं जग रानटीपणाच्या गडद अंधकारात गाडलं जाईल. आणि मग अशा मौलिक मतभेदातून ते एकमेकांचे टीकाकार झालेले आहेत. कृष्णाकाठ जे आत्मचरित्र यशवंतरावांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसची भूमिका त्या युद्धाबद्दलची लिहिली पण रॉय यांची भूमिका लिहिली नाही अशी खंत तर्कतीर्थांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आणि रॉय यांचा युक्तिवाद यशवंतरावांनी समजून घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पुन्हा जरी हे राजकीयदृष्ट्या वेगळे झाले असले तरी एकमेकांची लोकशाहीवरची निष्ठा असेल किंवा शास्त्रीय विचारांची बैठक असेल आणि सामाजिक प्रश्नांची तळमळ जी आहे ती तो धागा जो होता यांच्यामध्ये समान आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे परस्परांच्या बद्दल त्यांनी नेहमी आदर ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पुढे रॉय जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीचा तो प्रयोग केलेला आहे. त्या प्रयोगाला फारसा जनाधार मिळालेला नाही. याचं मूळच कारण असं होतं की सामान्य लोकांना ब्रिटिश सहकारी ही कल्पनाच पटलेली नव्हती आणि मग इतका त्यांचा तात्विक विचार ते समजून घेण्याची पात्रता तितपत जनसामान्यामध्ये नसावी असं तर्कतीर्थांचं मत झालेलं होतं. आणि मग पुढे मग या रॅडिकल पार्टीचा विसर्जन झाल्यानंतर ह्युमनिस्ट चळवळ जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि मग तर्कतीर्थसुद्धा मात्र याच भूमिकेशी रॉय यांच्याशी ते संलग्न राहिलेले आहेत. आणि पुढे मात्र जेव्हा पार्टीचं विसर्जन झालं तेव्हा आपल्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलेलं आव्हान जे होतं ते आव्हान त्यांनी मान्य केलं आणि पुन्हा तर्कतीर्थांचा प्रवास जो आहे तो काँग्रेसकडे झालेला आहे. म्हणजे शास्त्रार्थ करणारे शास्त्रीजी, सभा संमेलनामध्ये पंडित संमेलनामध्ये युक्तिवाद करणारे तर्कतीर्थ त्यांचा पुढे प्रवास अचानक मार्क्सवादामध्ये झालेला आहे. मग त्यांनी ती हिंदू धर्माची केलेली समीक्षा असेल
तर्कतीर्थांचं सगळं जे लेखन आहे ते एक महत्त्वाचं गोष्ट आहे की ते ऐतिहासिक विवेचन त्यांचं ऐतिहासिक दृष्टी ठेवूनच त्यांनी लेखन केलेलं आहे. वैदिक संस्कृतीचा विकास मानताना ते इसवी सन 2000 या काळापर्यंत येतात, मात्र ते वेदकालीन इतिहासाचाच पाठपुरावा करताना दिसतात आणि वेद काळाचा आधुनिक काळाशी काय संबंध जोडायचा, त्यातून काय मतितार्थ घ्यायचा ही त्यांची धडपड दिसते. ते नंतरचा प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, भारतीय राजवट परकीयांची राजवट असेल, याच्या विवेचनामध्ये फारसे ते गुंतलेले दिसत नाहीत. आणि मग जेव्हा ते काँग्रेसमध्ये परत आले, ते काँग्रेसमध्ये जरी परतलेले असले, त्यांना महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचं सदस्यत्व सुद्धा दिलेलं होतं, मात्र ते कुठल्याही सक्रिय भूमिकेत न राहता केवळ एक मार्गदर्शक या भूमिकेतून राहिले. म्हणजे तेव्हा पुण्यामध्ये काँग्रेस भवनामध्ये एक सभा होती आणि त्या सभेला तर्कतीर्थ गेलेले आहेत आणि मग यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणतात की तुम्ही पुढे या. तर त्यांनी एक ते वाक्य लिहिलेलं आहे नोंद की बाबा मी आता पाठीशी राहण्यासाठी आलेलो आहे. पाठीशी राहण्यासाठी याचा अर्थ की त्यांना एक आशावाद दिसला की आता काँग्रेसच या राष्ट्राला पुनरुद्धाराच्या चळवळीकडे, पुनरुत्थानाच्या चळवळीकडे नेऊ शकेल असा एक आशावाद दिसलेला आहे. आणि ते नेतृत्व ते यशवंतरावांच्याकडे पाहताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून यशवंतरावांना त्यांनी जी राजकीय पाठिंबा दिलेला आहे किंवा जे समर्थन दिलं आहे त्याच्या पाठीमागं त्यांचं विवेचन काय आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की 1945 पर्यंत म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे तरुण कार्यकर्ते सहभागी होते त्याच्यामध्ये यशवंतराव एक पुढारलेले होते किंवा पुढे होते. आणि दोघेही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्व आंदोलनामध्ये एकत्र होते. दोघांनीही तुरुंगवास भोगलेला आहे. दोन्ही काळाचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या काळाचे साक्षीदार आहेत. आणि सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर दोघेही अतिशय सामान्य कुटुंबातून ते पुढे आलेले आहेत. आणि म्हणून आंतरिक जाण किंवा सामाजिक तळमळ आहे ते दोघांमध्ये सारखी दिसते. किंवा मार्क्स असेल, लेनिन असेल, रसेल असेल किंवा अगदी रॉय किंवा टिळक, गांधी असतील, या सगळ्यांचं तत्वज्ञान जे आहे किंवा राजकीय विचारधारा ही दोघांनीही अभ्यासलेली होती. आणि त्यामुळे त्या दोघांच्या सामाजिक भूमिकेला एक मर्म आपल्याला दिसून येतं. आणि तर्कतीर्थ नेतृत्व म्हणजे काय याची एक व्याख्या करतायत. नेतृत्व म्हणजे काय त्यांना म्हणायचं, नेतृत्व म्हणजे पक्षीय नेतृत्व नव्हे. 20व्या शतकाच्या मध्यानामध्ये डावे व उजवे भेद सुद्धा पाश्चात्य राष्ट्रामध्ये वरपांगी ठरत आहेत. भारतातही तसे ते ठरू शकतील. त्यासाठी पक्षातीत भावनेचे लोकशाही नेतृत्व वाढीस लागले तरच राजकारणास योग्य वळण मिळेल. आणि ती प्रज्ञावंत राजकारणाची जी भूमिका आहे ती यशवंतराव निभावतील असा विश्वास तर्कतीर्थांना या ठिकाणी दिसतो. आणि शिवाय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील जो भारत आहे तो कसा आहे तर ते लोकशाही, समाजवादी किंवा शांतताप्रिय राष्ट्र म्हणून असं दिसतो. आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या स्थिर असलेला भारत आहे. सामाजिक विषमतेला थारा नसलेला असेल आणि स्वराज्याचे रक्षण करण्यास समर्थ असलेला भारत, ही जी काय त्यांची दूरदृष्टी होती ती तर्कतीर्थांना मनोमन पटलेली होती. आणि म्हणून ते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय सहयात्री म्हणून झालेले आहेत. आता संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे दोघांच्याही आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. संयुक्त महाराष्ट्र दोघांनाही नको होता का? दोघांनाही पाहिजे होता. अगदी तर्कतीर्थांनाही प्राय ते पुरस्कर्ते आहेत, यशवंतराव चव्हाणांनाही ते पुरस्कार करत होते. मात्र काँग्रेसमधून फुटून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांची नव्हती. आणि दुसरं असं की भारतीय स्वातंत्र्यानंतर संस्थानांचं विलीनीकरण असेल किंवा भाषिक प्रांताच्या मागणीवरून घटक राज्यांच्या पुनर्रचनेची जी मागणी पुढे आलेली होती, या मागणीवरून ही भाषावर प्रांत रचनेची मागणी प्रकर्षाने वाढलेली आहे. आणि मग तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी जी समिती नेमलेली आहे, JVP समिती आपण म्हणतो, नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या, तर या समितीने सुद्धा थेटपणे नकारात्मक भूमिका घेऊन या संयुक्त महाराष्ट्र किंवा एकूण भाषिक प्रांत रचनेला एक थोडासा विरोध केलेला आहे. त्यांचं असं समितीचं म्हणणं होतं की भारताला बहुसंस्कृतता आहे. अनेक वर्ष संघर्ष करून अनेकांनी भारतीयांनी प्राणार्पण करून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि अशा एखाद्या भाषिक प्रश्नावरून विलगीकरणाची भावना मनामध्ये ठेवणं हे राष्ट्राच्या ऐक्याला कुठेतरी बाद आणणारी गोष्ट आहे, असं त्या समितीचं सुद्धा स्पष्ट भूमिका होती. आणि म्हणून हा भाषिक प्रांत रचनेचा प्रश्न अग्रक्रमात रेटू नये अशी शिफारस त्या समितीने केलेली आहे. दरम्यान या बाजूला महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी भाषक लोक अगदी बेळगाव, कारवार असतील किंवा मुंबई, हैदराबाद आपलं संस्थान तत्कालीन किंवा इतर भागामध्ये, मध्य प्रांतातील नागपूर, विदर्भ असेल,
तर या भागात विखुरलेले आहेत. आणि या सर्व भागांना एकत्र आणून भाषेच्या आधारे एक राज्य निर्माण केलं जावं याची मागणी वाढू लागली. मागणी वाढायचं कारण की त्याच्या आधी इतर काही राज्यांना जी स्वायत्तता दिली केंद्रानं, त्या स्वायत्ततेमुळे या मागणीला सुद्धा जोर यायला लागलेला होता. आणि म्हणून 12 मे 1946ला बेळगावला जे साहित्य संमेलन झालं, माडखोलकर त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची मागणीचा पुनरुच्चार केला. ती समिती स्थापन झालेली आहे. आणि मग पुढं मग केंद्र शासनाने यासाठी पुन्हा फाजल समिती नेमली. आणि मग पुन्हा या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्राची मागणी त्या समितीने सुद्धा अमान्य केलेली आहे. आणि मराठी भाषिक प्राबल्य असले कन्नड जिल्हे तेव्हा कर्नाटकास त्यांनी दिले आणि मुंबईच राजधानी करून गुजरात आणि हैदराबाद आणि राज्यातील मराठवाड्यासह महाराष्ट्राशी द्वैभाषिक राज्य जे आहे ती संकल्पना पुढे आलेली आहे. आता इथं गुजराती भांडवलदारांचा हितसंबंध मुंबईमध्ये गुंतलेले होते आणि साहजिकच गुजराती मराठी जो असा संघर्ष आहे तो त्यावेळेला उफाळून आलेला आहे. आणि मग तेव्हा मग केंद्र सरकारने एक मध्यवर्ती मार्ग काढला आणि मग सौराष्ट्रासह गुजरात किंवा विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मध्यवर्ती मुंबई शहर राज्य असं एक त्रिराज्य संकल्पना ती पुढे आलेली आहे. मात्र याचाही संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळीने निषेध केलेला आहे. पुन्हा ती चळवळ आक्रमक बनलेली आहे. 105 हुतात्म्यांना त्याच्यामध्ये हौतात्म्य पत्करावं लागलं. आणि त्यावेळेस आपले प्रदेशाचं नेतृत्व करत होते मोरारजी देसाई, तर त्यांच्या काळामध्ये जे अमानुषपणे ते आंदोलन दडपलं गेलं, तर याचा निश्चितच फटका जो आहे तो राजकीय फटका काँग्रेसला बसला. आणि काँग्रेसनं खऱ्या अर्थानं तेव्हा विचारमंथन करायला सुरुवात केली की या मागणीतलं गांभीर्य. आणि दुसरी एक गोष्ट त्यावेळेस असे घडलेली होती की प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण जे होतं ते करण्यासाठी नेहरू त्या ठिकाणी आलेले होते. आणि वाईपासून प्रतापगडपर्यंत साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला निषेध आणि मोर्चेकरी स्वागताला त्यांच्या उभे होते. त्यामुळे ती तीव्रता त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. आणि इकडे मात्र म्हणजे नेहरूंचं असं त्याबद्दल एक विधान होतं की मराठी भाषक लोक सहसा चिडत नाहीत, पण चिडले राग आला की लवकर थंड होत नाही, असं ते त्या बाबतीत ते म्हणायचे. आणि मग त्या गांभीर्यानं त्यांच्या पातळीवर जेव्हा विचार सुरू केला, अर्थात हे गांभीर्य पटवून देण्यामध्ये यशवंतराव चव्हाण असेल, तर्कतीर्थ असेल यांनी आपापल्या परीने समजूत काढली की मार्ग काढावा लागेल. आणि मग तर्कतीर्थांची सुद्धा एक भूमिका होती का, तर होती. त्यांना व्यक्तिगतरित्या भाषिक प्रांत रचनेची मागणीच मान्य नव्हती आणि त्या बाबतीत त्यांना खूप अवहेलना सुरू केली. म्हणजे आज यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज त्यांचं महाराष्ट्रासाठीच योगदान आपण चर्चेला घेतोय. पण जेव्हा महाराष्ट्राची स्थापना होत होती तेव्हा चपलांचा हार त्यांच्या गळ्यात त्यांना अनेक ठिकाणी सभामध्ये पाहायला लागला. याचं कारण असं होतं की त्यांच्या भूमिकेचा संदर्भातला जो समज होता तो साधारणतः ते पचवून देण्यामध्ये किंवा पटवून देण्यामध्ये कमी पडलेले दिसले. आणि मग दोघांची अवहेलना त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये झालेली होती. अगदी महाराष्ट्रद्रोही अशा प्रकारचा शिक्का या दोघांच्यावरती बसलेला होता. पण नंतरच्या महाराष्ट्राचं नेतृत्व याच दोघांनी आपल्याला केलेलं दिसतं. आणि मग जेव्हा मोरारजी देसाईंना बाजूला करून यशवंतराव चव्हाणांना नेतृत्व दिलं काँग्रेसनं, तेव्हा त्यांनी सांगितले की बंदुकीची एकही गोळी न चालवता मी राज्य करून दाखवणार. आणि ते कौशल्य त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग राजकीय कौशल्यपणाला लावून त्यांनी काँग्रेस विरोधी वातावरण थंड केलेलं आहे. आणि या काळात सुद्धा तर्कतीर्थ एक मित्रत्वाच्या नात्यानं त्यांच्यासोबत नेहमी राहिलेले आहेत. शिवाय जेव्हा 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर मग आपण जो काही सीमा भाग आहे तो अद्याप कायम आपल्याला पाहायला मिळतो. तर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी नेतृत्व घेतलं. आणि त्यानंतरचा प्रश्न होता की राज्याची पुनर्रचना जर भाषेवर झालेली आहे तर भाषेसाठी एक भूमिका आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि मग भाषेसाठी भूमिका घ्यायचं तर त्याचं सांस्कृतिक नेतृत्व कोणाकडे द्यायचं असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा साहजिकच त्यांच्यासमोर नाव होतं ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं. बरं, ते असं सहज दिलेलं आहे का केवळ मित्र? कारण महाराष्ट्राच्या स्थापनेला तर्कतीर्थ साठीत आहे, म्हणजे वयाची साठी त्यांनी ओलांडलेली आहे आणि मग तेव्हा ते नेतृत्व करायला आलेले आहे. पण त्याचे पाठीमागचा जर पार्श्वभूमीचा विचार केला तर तर्कतीर्थांनी भाषिक कोश वाङ्मय असेल किंवा साहित्य असेल याच्यासाठी मोठं डिवोशन दिलेलं आहे, समर्पण दिलेलं होतं. आणि धर्मकोशाची रचना जी होती, धर्मकोशाचं कार्य होते अतिशय म्हणजे भारतीय संस्कृती, भारतीय धर्म, भारतीय परंपरा आपण जे वारंवार म्हणतो त्या भारतीय परंपरा नेमक्या काय आहेत, त्याचे विधिनिषेध काय आहेत हे सामान्य लोकांना समजावं ही तर्कतीर्थांच्या गुरूंची संकल्पना, म्हणजे केवलानंद सरस्वतींची ते संकल्प. तर्कतीर्थांनी ते धर्मकोश पूर्ण केले आहेत. म्हणजे तर्कतीर्थांच्या मराठी विश्वकोश किंवा बाकीच्या उपक्रमांना हाताला घेण्याआधी
जवळजवळ 15 ते 20 भागांच्या धर्मकोशाच्या संपादनाचं काम त्यांचं सुरू होतं. आणि मग हा सगळा त्यांच्या इतर कार्याचा किंवा विद्वत किंवा विचारतेचा आदर यशवंतरावांना होता. आणि म्हणून जेव्हा 1960ला साहित्य संस्कृती मंडळ स्थापन झालं तेव्हा साहजिकच त्याचं नेतृत्व यशवंतरावांनी तर्कतीर्थाच्याकडे दिलेलं आहे. पण एक आपण गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतलेली पाहिजे की साहित्य संस्कृती मंडळावर तर्कतीर्थांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी मंडळातल्या सदस्यांची निवड ही शासनानं सरकारनं केलेली नव्हती, तर ती तर्कतीर्थांनी केलेली होती. म्हणजे तितकी स्वायत्तता त्यावेळी होती. आणि मग म्हणूनच हे मोठं काम आपल्याला आता बाकीच्या ह्याच्यावर मी भाष्य करत नाही, पण ती स्वायत्तता होती म्हणून ते दीर्घकालीन सांस्कृतिक काम चांगल्या पद्धतीनं करू शकले. आणि चांगले साहित्यिक असतील, चांगले कलाकार असतील त्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. शिवाय या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाचं जेव्हा काम तर्कतीर्थानं हाती घेतलं त्यांनी सुद्धा मग ग्रंथ प्रकाशन असेल, कोश वाङ्मय असेल किंवा शब्दकोश असेल, जेवढं काही करता येईल किती केलं असेल त्यांनी 1900 म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाची फारकत होईपर्यंत 1980 पर्यंत साधारणतः एक 20 वर्षाचा काळ त्यांना मिळालेला आहे. तर एक साहित्य संस्कृती मंडळाचा एक अहवाल आहे 1977चा. आणि त्या अहवालाचं सर आपण जर अवलोकन केलं तर तर्कतीर्थांच्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये जवळजवळ 600 मराठी ग्रंथ वेगवेगळ्या भाषेतले, मग ते विज्ञानातले आहेत, आरोग्यशास्त्रातले आहेत, कुठलाही विषय त्यांनी ऐकले. त्यांचं म्हणणं भूमिका हीच होती की मराठी भाषा जर मराठी भाषक म्हणून आपण एकत्र आलेला आहे तर आमचा मराठी भाषिक लोक कुठल्याही अज्ञानापोटी उपाशी राहता कामा नये. त्याची जी ज्ञानाची भूक आहे ती त्याच्या मायभाषेनंच भागवली पाहिजे. आणि म्हणून तत्वज्ञान सुद्धा म्हणजे धर्मशास्त्र मगाशी हेमंत सरांनी सुद्धा सांगितलं की पावाकानेंचं धर्मशास्त्र तो इंग्रजीमध्ये होता, पण तर्कतीर्थांनी प्राधान्यानं ते मराठीत केलेलं. म्हणजे जेवढं काही उपयुक्त आहे अगदी तंत्रसाधने किंवा व्यावसायिक शिक्षणासंदर्भातले जे ग्रंथ असतील त्याला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मग या सगळ्या माध्यमातून त्यांनी हे भाषिक कामगिरीचं आपल्याला काम केलेलं दिसून येतं. पुन्हा हे काम आज सातत्यानं गरजेचं होतं. सुरुवातीला हे काम मुंबई आणि ते मंत्रालय या वातावरणात होतं, तिथं ते तर्कतीर्थ काय रमणारे नव्हते. आणि ते कोशवाङ्मय किंवा अशाच प्रकारच्या कामाने एक चांगलं वातावरण पाहिजे, ती पार्श्वभूमी त्यांना वाईची होती. म्हणून वाईमध्ये मराठी विश्वकोशाचं काम सुरू झालं 1962 पासून. आणि केवलानंद सरस्वती त्यांचे गुरु त्यांच्या नावानंच त्यांनी एक स्मारक मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये धर्मकोश मराठी विश्वकोशाचं काम सुरू झालेलं आहे. एकूणच हे काम करत असताना त्यांनी मराठी समाजाला किंवा महाराष्ट्रीय समाजाला भारतीय आणि जागतिक ज्ञानविज्ञानांचा परिचय करून आधुनिक वळण लावणे आणि मराठी भाषेला ज्ञानभाषा, आज अभिजात भाषेच्या काळामध्ये आपण बोलतोय, पण हा अभिजातचा विचार कितीतरी वर्ष आधी त्या लोकांनी केलेला आहे. आज आपल्याला प्रत्येक घडोघडी क्षणोक्षणी गुगल आहे, विकिपीडिया, आपण पटकन त्याच्यावरती जातो, स्पर्श करतो, मला हे पाहिजे ते पाहिजे. हा सगळा साठा जो आहे तो साठा तर्कतीर्थांच्या काळात त्यांच्या इतर विद्वानांच्या सहकार्यांकडून त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे हे काम करत असताना त्यांनी कुठल्याही भाषिक मर्यादा न ठेवता आणि प्रत्येक विद्वानाशी संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य होतं. म्हणजे इतकं कौशल्य होतं की यशवंतराव चव्हाण चिंतेत पडायचे की तर्कतीर्थ तुम्ही हे कसं काय या सगळ्यांशी जमणार, कारण विद्वान अनेक एकत्र आले की काय होईल वगैरे. ते आता मी त्या विधानाची पुनरुक्ती करत नाही पण तर्कतीर्थ म्हणायचे की या लोकांचा वाद झाला तरी तो महाराष्ट्राच्या कल्याणासाठी असेल, मला त्याची खात्री आहे. इथे व्यक्तिगत कोण भांडणारे विद्वान नाही आहेत. अगदी त्यांचा अगदी बेडेकरांच्या सोबत सुद्धा एक वाद झालेला आहे. तो वाद केवळ आणि केवळ कामामधल्या दिरंगाईवरून झालेला आहे, बाकी व्यक्तिगत मतभेद शून्य. आणि दोघांनाही ते म्हणून की दोघांचा पत्रव्यवहार जर वाचला तर हे कशी भांडणं होतात ते कळतं. यशवंतराव आणि तर्कतीर्थांचा पत्रव्यवहारात भांडणंही दिसतात, कौटुंबिक प्रेम पण दिसतं आणि एकमेकाबद्दल राग पण दिसतो, सरकारबद्दलची चीड पण दिसते. म्हणजे तर्कतीर्थ या टोकाला आले होते जेव्हा यशवंतराव केंद्रात गेले तेव्हा की आता हे बास करावं, आता हे माझ्याच्यानं होणार नाही. म्हणजे अगदी खंड प्रकाशन करण्यापासून किंवा हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राघव जाधवांनी सांगितलेलं आहे की एक रुपयाची झेरॉक्स काढायला सुद्धा आम्हाला तिकडची परवानगी लागते. आणि मग असं असेल तर त्या सचिवालयावर बॉम्ब फेकावं की काय असं वाटते. आणि तो त्रागा त्यांना सहन होत नव्हता. आणि मग ह्या सगळ्यातून कौशल्य साधण्याची हातोटी जी होती त्यांना बघा चांगली चांगली माणसं त्यांनी मिळवलं. रेगे सर त्यांच्यासोबत आहेत, राघव जाधव त्यांच्यासोबत आहेत, SD इनामदारांसारखे समीक्षक त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सोबत जोडले गेलेले आहेत. ह्या सगळ्यांचं सहकार्य जे आहे म्हणजे पहिल्या विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून 20व्या खंडापर्यंत ही लोक काम करत होते. बरं, रुपवते दादासाहेब रुपवते तर त्यांना संधी मिळाली
राज्याचं नेतृत्व करायचे. ते असेच संपादकीय कार्यकर्ते म्हणून विश्वकोशात लागलेले आणि अचानक मुंबईवरून त्यांना फोन आले आणि ते उठून गेले. ते फक्त तर्कतीत त्यांना विचारतायत की मला मुंबईला बोलवते. ते म्हणतात ठीक आहे, आता तुमची जागा तिथंच असेल योग्य, फक्त आम्हाला सहकार्य करा. हे भावनिकता त्यांनी ठेवलेली आहे. किंवा त्यांचा लेखकांशी सुद्धा पत्रव्यवहार असताना सुद्धा अगदी पु ल देशपांडे त्यांच्याशी पत्रव्यवहार नोंदींच्या संदर्भात करायचे, तेव्हा म्हणायचे की लिहिलेलं आहे मी, काय जरा कुठं असेल खोट तर माफ करा, पण एक काळजी घ्या की माझा हस्तलिखित मला नंतर परत द्या, कारण माझी बायको त्याचा संग्रह करणार आहे. असं ते पत्रव्यवहार त्यांचे गमतीशीर व्हायचे. आणि यातून ते काम होत गेलेलं आहे. किती काम होत गेलेलं आहे? 18,000 नोंदी तर मराठी विश्वकोशात आहे. एक माणूस काय करू शकतो? एका सांस्कृतिक नेतृत्व म्हणजे काय, तर हे कायमचं असणारं का. आणि तुमच्या भाषेत जर काय असेल म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठे येणार. तर्कतीर्थाने ते आडात भरलेलं आहे. शासनाचा सरकारी विद्वान असं त्यांच्यावर शिक्का बसलेला असताना सुद्धा तिकडे दुर्लक्ष करत त्यांनी त्यांच्या कामापासून अजिबात डळमळलेले नाहीत आणि स्वतःच्या संस्थेची स्वायत्तता त्यांनी कधीही धोक्यात आणू दिलेली नाही. आणि तर्कतीर्थ असेपर्यंत त्यांनी कोणत्या नोंदी घ्याव्यात, कोणते खंड प्रकाशित करावेत याबाबत सरकारनं सुद्धा त्यांना कधी हे केलं. मी एक 10व्या खंडाचं एक उदाहरण सांगायला हरकत नाही की 10व्या खंडामध्ये बंदरे अशी एक नोंद आहे. 10व्या पैकारा ते बंदर असं ते शीर्षक आहे आणि बंदराबद्दलची नोंद आपल्याला त्याच्यात लिहायची होती. आणि मग बंदरांची नोंद अर्थातच नकाशे वगैरे आले. तर नकाशे छापल्यानंतर मग पश्चिम बंगाल किंवा इतर ठिकाणचे नकाशे मिळाले. मुंबईच्या बंदराचा नकाशा घेतला, तो छापला गेला. छापल्यानंतर मग नौदलाकडून एक मस्तपैकी कायदेशीर पत्र आलं आणि ती इतकं भयानक पत्र होतं की तर्कतीर्थ सुद्धा हादरून गेले. आणि मग त्यांनी म्हटले की अरे आम्ही सरकारचंच काम करतो. काम सरकारी आहे पण नकाशे राष्ट्रीय सुरक्षेचा भाग आहे आणि अशा असताना गोपनीय भाग असताना तुम्ही थोडीशी आमच्याशी जर चर्चा केली असती. तेव्हा विश्वकोशामध्ये छायाचित्रकार हे पद होतं. आता मगर सरांना माहिती आहे आधी छायाचित्रकार वगैरे होते, आता ते नाही येत. ते आम्ही संपादकच कुठे दिसले की फोटो काढतो आणि देतो. तर ते छायाचित्रकार गेले, त्यांनी छान छान फोटो घेतले आणि छापले, ते दिले त्यांनी. त्या कला विभागावर भरवसा ठेवून ते छापलं गेलं. पण त्यांचं जेव्हा पेच प्रसंग निर्माण झाला तो अतिशय बाब गेली. त्यानंतर तर्कतीर्थाने यशवंतरावांशी पत्रव्यवहार केलेला आहे, ते तेव्हा केंद्रात आहेत. आणि मग यशवंतरावांनी नौदलाशी पत्र विचार विनिमय करून मग ती परवानगी दिलेली आहे. मग इतक्या बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा त्या दोघांचं लक्ष म्हणजे ते तिकडे जरी असलं तरी लक्ष त्यांचं हे काम कुठेपर्यंत चालू आहे इथं होतं. म्हणजे जेव्हा विश्वकोशाचे पहिले 5 खंड झाले तेव्हा त्याचं प्रकाशन यशवंतराव चव्हाणांनीच करावं असं तर्कतीर्थांची इच्छा होती. पण यशवंतराव चव्हाण सुद्धा एक इथिक्स पाळणारे होते, नीतिमत्ता पाळणारे होते. आणि म्हणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा असतील आणि मोरारजी देसाई तेव्हा पंतप्रधान होते अर्थात, त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये ते खंडांचं प्रकाशन झालं. तर्कतीर्थांनी विश्वकोशाचे 14 खंड प्रत्यक्ष त्यांच्या हयातीत प्रकाशित केलेले आहेत. 15वा खंड जो आहे तो ते काम पूर्ण केल्यानंतर त्यांचं देहावसान झालेलं आहे. मेपुरेगे सरांनी तो खंड तर्कतीर्थांना समर्पित करून त्यांच्या नावे प्रकाशित केलेला आहे. हे विद्वत्तेचा आदर असतो. आणि याच्याही पलीकडे जाऊन तर्कतीर्थ 94ला गेले असले तरी 20वा खंड प्रकाशित झालेला आहे मराठी विश्वकोशाचा 2015ला. म्हणजे 75 ते 15 असा तो प्रवास आहे. 2015मध्ये 20व्या खंडामध्ये ज्ञानेश्वरी अशी नोंद आहे, ती तर्कतीर्थाने आधीच 20 वर्षे लिहून ठेवली होती. ही दूरदृष्टी होती. म्हणजे या सगळ्या कामामुळंच या सांस्कृतिक नेतृत्व करण्यात ते यशस्वी झालं असं मला वाटतं. खरं तर आणि या सगळ्यांच्या सार जर आपण काढायचं झालं तर एक सांगता येईल की या दोघांच्या नात्याबद्दल अनेक उपमा दिले जातात. आपण अनेक जुन्यांनी वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. अगदी इतिहासकारांची मी कोणाची नावं घेत नाही, पण एक गुढ असं काहीतरी नेहमी राहिलेलं आहे. पण हे करत असताना तर्कतीर्थांच्याकडे सुद्धा पोक्त राजकीय शानपण होतं आणि म्हणून एक समाज घटक म्हणून काहीतरी एक भूमिका घ्यावी लागते, ती त्यांनी जाणीव ठेवलेली आहे. आणि आपल्याला लक्षात असेल की जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशाचा प्रश्न होता, बाबा आढावाने ते आंदोलन सुरू केलं होतं की शासकीय पूजा करू नये, तर त्याच्यावर पहिला स्वाक्षरी तर्कतीर्थांची आहे. ते तेव्हा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत. किंवा अगदीच आणीबाणीच्या काळात बघितलं तर त्यांनी थेटपणे त्या घटनेचा नकारात्मक सूर दिलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून दोघंही एकमेकाचा उल्लेख करताना राजकीय मित्र किंवा सहयात्री असाच गेलेला आहे. आणि शिवाय यशवंतराव चव्हाण नेहमी तर्कतीर्थांचा उल्लेख करताना माझे मित्र म्हणूनच करायचे. म्हणजे गुरु शिष्य वगैरे हा परंपरेच्या भानगडीत आपण पडू नये असं त्यांचंही त्यावेळी पण मत होतं. आणि एक मी जाता जाता सांगेन की ह्या दोघांनी एकमेकांचं काय हेरलेलं आहे, तर
यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय नेतृत्वाबद्दल तर्कतीर्थांचं असं म्हणणं आहे, मैत्री, सद्भावना, शुद्ध चारित्र्य, व्यावहारिक शाणपण या त्यांच्यातील सद्गुणामुळेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या कठीण काळात यशवंतराव चव्हाण बेरजेचे राजकारण करण्यात यशस्वी होऊ शकले आणि पुढे त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला. आणि शास्त्र आणि शस्त्र या लेखामध्ये यशवंतराव चव्हाण तर्कतीर्थांबद्दल असं म्हणतायत की करुणा आणि मानवतावाद यांवर आधारलेली राष्ट्रीयता, वैचारिक क्रांतीची तितिक्षा, त्याचप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी मनात उठलेला कल्लोळ ही तर्कतीर्थांची वैशिष्ट्ये असून मराठी भाषेच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान हे ऐतिहासिक कार्य आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आणि हा अभिमान आहे म्हणूनच हा चर्चासत्र आपण सर्वांनी आज घेतोय. याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो. दोन मोठी माणसं एकत्र येऊन कशी काम करत होती त्याचा अतिशय सांगोपांग विचार या ठिकाणी श्री सरोजकुमार मिठारी सर यांनी आपल्यासमोर ठेवला. श्री सरोजकुमार मिठारी सर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सहाय्यक संपादक आहेत आणि त्यांचं वळण आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. ते लोकसाहित्य संस्कृतीचे अभ्यासकही आहेत आणि त्यांनी आपल्यासमोर दोन्ही मोठ्या माणसांचा विचार अतिशय मुद्देसूद आपल्यासमोर ठेवलेला आहे. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.